चौगान इथं महाराजस्व समाधान शिबिर पार विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ। तहसील कार्यालय ब्रह्मपुरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत मौजा चौगान इथं दिनांक 7 मार्च 2026 रोजी महसूल शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात 7-12 फेरफार उत्पन्न दाखले वाटप, पीएम किसान नोंदणी व केवायसी, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे 15 ते 20 डीएलसी प्रस्ताव, 16 रेशन कार्ड वाटप तसेच गोपीनाथ मुंडे अपघात अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले। याशिवाय आरोग्य विभागाकडून आयुष्मान भारत व सिकल सेल नोंदणी करण्यात आली। या शिबिरात सुमारे साधारणतः 340 ते 350 नागरिकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी परवणी पाटील, तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोभाटे, मडावी मॅडम, अमित कांबळे, तालुका कृषी अधिकारी घुले, सरपंच उमेश धोटे, तलाठी श्रद्धा करकाडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी। हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण या ठिकाणी चौगान इथे आयोजित केलेलं आहे। हे अभियान प्रत्येक मंडळ स्तरावर आयोजित करायचे आहे, जेणेकरून जे काही लाभ प्रशासनामार्फत लोकांना वितरित केले जातात त्यासाठी त्यांना तालुका लेवलवरच्या विविध कार्यालयाला येऊन ते लाभ घेणे अपेक्षित असतात। तर ते न करता मंडळ स्तरावर सगळे ऑफिसेस, सगळे अधिकारी आणि सगळा सेटअप इथे आलेला आहे, जेणेकरून आजूबाजूचे मंडळातील जेवढे काही साजे आहेत ते सगळ्या गावातले लोक इथे येऊन त्यांना तो लाभ मिळणार आहे। आणि अशा प्रकारे विविध लाभ आम्ही इथे वितरित केलेला आहे। ते इथेच डायरेक्ट अर्ज करतील, इथेच त्यांना त्याच्या अर्जावर कारवाई होऊन जे काही त्यांना लाभ मिळणार आहे ती येथे या अभियानामध्ये मिळणार आहे। म्हणजे लोकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे, जेणेकरून त्यांना तालुका लेवलवर येण्याची गरज पडणार नाही। जरूर पडतील। तरी साधारणतः किती लोक आले होते कॅम्पला? जवळपास 500 लोक या कॅम्पला आले होते। याचा नक्कीच फायदा नागरिकांना झाला असेल असं आपणास वाटते? होय, मला तर याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना व लोकांना झाला असं मला वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.